सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। परत माझं रुटीन, माझी सकाळची देवपूजा आणि तुम्ही आणि आपलं चॅनल। मी 5-6 दिवस बाहेर देशात होते। आपल्या सर्वांना कल्पनाच असेल की मला कोहिनूर ऑफ इंडिया असा पुरस्कार लोकमत ग्रुपतर्फे देण्यात आला आणि त्यासाठी मी लंडन येथे गेले होते। माझ्याबरोबर ज्या सहकारी महिला माझ्या होत्या आमदार, त्यांनी 3-4 दिवसाचा प्लॅन बनवल्यामुळे मी तिथे थांबले। पहिल्यांदा मैत्रिणी गेले, खूप छान वाटलं। छान जेवलो, छान आराम केला आणि जेवढा आराम केला त्याहीपेक्षा नक्कीच दुप्पट आल्यावर काम असणार आहे, तर ते कामही पूर्ण करायचं आहे, त्याची उत्सुकताही आहे। कारण मी वाटही पाहत होते परत माझ्या त्याच रुटीनची। आणि हे सकाळी रामटेकचा माझा हॉल लोकांनी दुमदुमलेला। आपण पाहिलंच किती चपला बाहेर होत्या। हे सर्व लोक आहेत, PA वगैरे सर्वांचे कामं लिहून घेत आहेत, अटेंड करत आहेत, बोलत आहेत, लोक बसलेत, चहा पान। पण त्या दिवशी थोडं गर्दी खूप झाली होती। मीही 5-6 दिवसाच्या सुट्टीनंतर आले होते। सुट्टी कसली, एक दिवस अवॉर्ड फंक्शन होतं, एक दिवस महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या घर पाहायला गेलो, तर एकूण 3-4 दिवस मिळाले। यामध्ये आमचे लोक आले होते, वेगवेगळ्या भागातले आले होते, जालन्याचे, बीडचे तर येतातच, राज्यभरातले। त्यांना खूप घाईत भेटावं लागलं मला, पण माझ्याकडे त्यांची नोंद असते, त्यांचे फोन लावते। मोस्टली लोक वैयक्तिक बदल्यांसाठी किंवा अशा कामांसाठी येत असतात, त्यांचे फोन लावते। मंत्रालयात जायचं होतं कारण मंगळवारचा दिवस आहे आणि कॅबिनेट आहे, तर मंत्रालयात गेले। मानेचा थोडा त्रास होतो आहे, जास्तच त्रास होतो आहे मानेचा मला, आणि त्यामुळे मायग्रेन होतं आहे। थोडे दिवस ती गाडी बंद केली जी मी घेतली होती विकार, कारण त्याच्यामध्ये मान दुखते थोडंसं, माझ्या उंचीला कमी पडते। मग थोडे दिवस 4-5 दिवस जरा रेस्ट करण्यासाठी मग आले। मंत्रालयाचं रुटीन कामकाज, लोकांचे फोन लावणं, लोकांचे विषय हाताळणे, चर्चा करणे, खूप मोठा दिवस होता। साहजिक आहे, 5-6 दिवसातल्या ज्या सुट्ट्या आहेत ते डबल वसूल होणार आहे। खूप मोठा दिवस होता, खूप लोक आले होते, खूप काम होतं। जवळपास संध्याकाळचे 7-7:30 वाजले सगळं संपायला। दुसऱ्या दिवशी गणपतीची तयारी पण होती, त्यामुळे थोडा जीव तिकडेही अडकलेला होता। 28 तारखेला ऍक्च्युअली ना उद्या इज 28 तारखेला होणार, म्हणजे वी आर ॲट इट ना। तर दिस आणि ऑडिट, हे पिरियॉडिक ऑडिट नेक्स्ट इज मॅम सर्च फंक्शनॅलिटी। मंदार, हे विषय जरा वाचून घ्या, संबंधित अशी माझं बोलणं करू। मी बोलते आमच्या एक्झिबिशन मध्ये गौशाळेचे गणपती 10,000 गणपती अहमदाबाद नगरपालिकाच्या माध्यमातून तुम्ही जरा आवरत झाले पसारा, हे सगळं काढा, आवरा, काहीतरी जाऊ। हो, आपण समजतो काही विषय माझं, तुम्ही जेवढं मला जमेल तर माझं आणि आम्ही ते अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल। मॅडमला बोलल्या, मी बोलते।
असं सर्वांना अटेंड करत 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 मी परत माझ्या घरी निघाले. पण दिवस तिथेच थांबला नाही. रात्रीच्या अगदी उशिरापर्यंत 12-1 पर्यंत तयारी झाली. ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची. सगळं घर स्वच्छ झालं, चांदीची भांडी उजळली, सर्व फुलांची आरास केली, डेकोरेशन केलं, बाप्पाची तयारी सुरू केली. ही छोटी छोटी सरप्राईजची झलक आमच्या बाप्पांची डिटेल व्हिडिओ मी आपल्याशी नक्कीच शेअर करेन. गणपती बाप्पा मोरया.